हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या टॉपिक्सचे व्हिडिओज मी घेऊन येत असते, जसं की हेअर केअर, डेली रुटीन, स्किन केअर, अजून असे बरेच व्हिडिओज मी घेऊन येत असते. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. सो आता सणवार आलेत, नवीन वर्ष चालू झाले. हो, सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर. भलेही आपण गुढीपाडव्याला साजरा करत असू, पण कॅलेंडरनुसार तर आहे. सो हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि हा माझा साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ करण्याचं कारण असं की आता सणवार चालू होतात, तर प्रत्येक वेळेस की आपण तीच साडी नेसत नाही. सो काहीतरी वेगळं करावं म्हणून मी यावेळेस तुमच्यासाठी हा इझिएस्ट वे ऑफ ब्राह्मणी काष्टा साडी ड्रेपिंग कसं करायचं हे घेऊन येते आहे. आणि खूप सारे यूट्यूबवरती खूप सारे साडी ड्रेपिंगचे ऑलरेडी व्हिडिओज आहेत, पण काय होतं ना, प्रत्येकाची साडी ड्रेपिंगची पद्धत वेगवेगळी आहे. आणि काय होतं, कन्फ्यूज व्हायला होतं की हे अशी बरोबर आहे का तशी बरोबर, आणि आपण ॲक्च्युअल करायला जातो ना तर मग ते जमतच नाही. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इझी वेमध्ये शिकवणार आहे की कशी आपण ब्राह्मणी काष्टा, ते पण 6 वारीची नेसू शकतो. नॉर्मल 6 वारीची ब्राह्मणी काष्टा आपण कशी नेसू शकतो ते मी दाखवणार आहे. तुम्हाला कुठली 9 वारी घेण्याची गरज नाही. तुमच्याकडे जी 6 वारी असेल त्याचा तुम्ही काष्टा आरामात नेसू शकता, एकदम इझी. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ हा खूप आवडणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, हा शेवटपर्यंत बघा. आणि जर माझ्यासोबत जर तुम्ही ड्रेप केली साडी तर तुम्हाला इझिली जमणार आहे. आणि 2दा किंवा 3दा जरी ट्राय केलं तर तुम्ही परफेक्ट होणार आहात. आणि नॉर्मल साडी नेसायला पण 10च मिनिटं लागतात, तशी ही साडी नेसायला तितकाच वेळ लागणार आहे. सो हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो सगळ्यात पहिली गोष्ट, ही आहे 6 वारी साडी, नॉर्मल साडी आहे आपली. तर तुम्हाला जर ब्राह्मणी काष्टा नेसायचं असेल ना तर तुम्हाला साडी थोडीशी मोठी लागेल. तर साडी चूज करताना काय करा की जिचा आपला पीस असतो ना तो सेम कलरचा असेल ना तर तुम्ही तिचा पीस कट नका करू, तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकता. तर पीस न कट करता पिको फॉल करून आणा, म्हणजे साडीची लांबी थोडीशी वाढते, ती 6 मीटरपेक्षा जरा जास्त होते. तर थोडीशी आपल्याला जास्त लागते ब्राह्मणी काष्टासाठी. सेम असेल ना पीस तर तुम्ही डायरेक्ट पिको फॉल करा, ब्लाऊज पीस कट करू नका. ठीक आहे, मगच तुम्ही ब्राह्मणी काष्टा नेसू शकता. जर नॉर्मल काष्टा तुम्हाला नेसायचा असेल ना, ब्राह्मणी नसेल नेसायचा, तर त्यासाठी तुम्ही पीस कट केला तरी चालेल, त्याचा सुद्धा काष्टा होतो प्रॉपर. पण ब्राह्मणीसाठी तुम्हाला साडी थोडीशी मोठी लागते. तर आता माझ्याकडे चुकून, म्हणजे त्या काकूंनी चुकून पीस कट नाही केला, त्यांनी अख्ख्या साडीला पिको फॉल केला, पण ती मला आता ब्राह्मणी काष्टासाठी उपयोगी पडली. तर आपण बघूयात कसं नेसायचं. तर काय करायचंय, सगळ्यात आधी तुम्ही लेगिन्स घालून घ्या किंवा शॉर्ट्स घातले तरी चालेल, कारण की या साडीला परकर नाही, आपल्याला साडी पायात न घ्यायची. त्याच्यामुळे एक हातभर तुम्ही साडी अशी सोडून द्या लेफ्ट साईडने. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपण नॉट बांधूया साडीची. टाईट नॉट बांधायची आहे, 2 बांधल्यात तरी चालेल, एकाने साडी राहणार नाही. सो 2 टाईट नॉट बांधायचे. ठीक आहे, आता एका साईडला म्हणजे राईट साईडला आपली ही मोठी साडी आहे आणि लेफ्ट साईडला हा छोटा पार्ट आहे साडीचा. तर आता पहिले काय करायचंय, हा लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे ना साडीचा, तो लेफ्ट पायामधून मागच्या साईडने असा घ्यायचा आहे. म्हणजे साडीचा हा पार्ट हातात धरला, ठीक आहे, ह्याला असं मागच्या साईडने हे असं ओढून ओढून फिरून मागे आणायचं. ठीक आहे, दिसला हा पार्ट. सो आता ह्या पार्टचं आपल्याला काय करायचे, प्लेट्स करायचे. प्लीज छान छान. या प्लेट्स झाल्या, त्याला हाताने व्यवस्थित फिक्स करा. मग आपल्याला हा पार्ट असा इथे बॅक साईडला साडीतच खोचून द्यायचा. ठीक आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे पिन सुद्धा करू शकता, पण माझे प्लीट्स व्यवस्थित बसले त्यामुळे मी पिन अप नाही करत आहे. ठीक आहे, झालं. आता परत फ्रंट साईडला घ्यायचं.
ठीक आहे. फ्रंट साईडला आलं की ही जी उरलेली साडी आहे ती पण सेम काय करायचं आपल्याला, जशी आपण इकडनं फिरवली लेफ्ट पायातून मागून घेतली होती तशी ही साडी पण आपल्याला राईट लेग मधून अशी फिरवून ही अशी मागच्या साईडने बाहेर येईल. ओके, ठीक आहे. बाहेर आलेली साडी आहे तिच्या आपल्याला आपण जसे नॉर्मल प्लीट्स करतो तसे प्लीट्स करायचे. मी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत, तुम्ही तसेच फिलअप करणार आहे. केल्यानंतर काय करायचंय, इथनं असं ओढून घ्यायचंय पदर आणि मागच्या साईडने ना आपण जिथे ऑलरेडी टक इन केलंय ना तिथे आपल्याला हा पार्ट खोचायचा त्याच्या आतमध्ये. आता काय करायचंय, हे झालं की हा जो राहिलेला मागचा पार्ट येतो तर साडी ना मधून आपल्याला अशी ओढायची अशी इथे. ठीक आहे, ही अशी हा आपल्याला पार्ट मिळतो साडीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आपण जसे नॉर्मल प्लीट्स करतो ना, निऱ्या करतो ना साडीच्या, तशाच निऱ्या करायच्या त्याच्या. लास्ट निरी आपल्याला, आणि निऱ्या जेव्हा आपण खोचतो आपण या साईडनी करतो ना नॉर्मल साडीला, तर यावेळेस आपल्याला निऱ्या नॉर्मल बनवायच्या पण या साईडला त्याचं म्हणजे त्यांना टर्न करायचं असं या साईडला, राईट साईडला. ठीक आहे. टर्न करून इथेच आपल्याला ते खोचून द्यायचं. या ज्या निऱ्या आल्या ह्याचा जो सेंटर वाली जी निरी असते ना, ही सेंटरची निरी आपल्याला घ्यायची अशी हातामध्ये आणि इथे आपल्याला अशी लावून घ्यायची अशी. इथे एक छोटीशी प्लीट घातली तरी चालेल आणि ती इथे अशी खोचून टाकायची अशा प्रकारे आणि मग तिथे तुम्ही पिनअप पण करू शकता. मग थोडीशी साडी आपण ऍडजस्ट करायची आपल्याला जिथून हे वाटते, आणि लेगिन्स जी असते आपली ती थोडीशी तर दिसतेच, मग ती थोडीशी तुम्ही वर करू शकता किंवा तुम्ही शॉर्ट्स घातले तर नाही दिसत. आणि ही साडी थोडीशी अशीच असते, पायातून पाय थोडेसे दिसते. त्याच्यानंतर जरा तुम्हाला कुठे कुठे व्यवस्थित वाटत नाही तिथून पिन लावून तुम्ही फिक्स करू शकता. मी कुठेही पिन वापरत नाही, मला पिन जास्त लावायला आवडत नाही. मी अशीच नॉर्मल मी फक्त इथे एक पिन लावलेली आहे, दॅट्स इट. पिनच लावलेले नाही आहेत जास्त कुठेही, आणि एक इथे लावणार आहे कारण की हा बघा तुम्ही किती सुंदर आपली साडी नेसून झालेली आहे. रामकाष्टा मस्त असा इथे बॉर्डर आलेली आहे. शक्यतो तुम्ही बॉर्डर असलेली साडी चूज करा कारण की ती दिसायला खूप छान दिसते. मागून पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली साडी झालेली आहे नेसून. आहे की नाही सोपी, एकदम सुंदर अशी. तर या सणावाराला तुम्ही अशीच साडी ट्राय करा, खूप सुंदर दिसते. ॲक्सेसरीज वेअर केलेल्या आहेत. आणि डन, मस्तपैकी असेल की हे खूपच खाली आले तर तुम्ही हे थोडंसं बॅक साईडला घेऊन जिथे आपण जे प्लेट्स मागे टाकले आहेत तिथे थोडंसं ओढून तुम्ही तिथे पिनअप पण करू शकता, म्हणजे मग तसं वाटत नाही. सो मी नाहीच करत मोस्टली पिनअप. तर अशा प्रकारे किती छान आपली साडी नेसून झाली. तुमच्याकडे जर कमरपट्टा असेल तर तो पण तुम्ही लावू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्ही मिस नाही करणार आणि मलाही अजून असे छान छान व्हिडिओज करायला प्रोत्साहन मिळेल. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसा वाटला. आणि हो, तुम्ही नक्कीच साडी अशी ड्रेप करून बघा, नक्कीच तुम्हाला जमणार आहे. जर मला येते तर तुम्हालाही येणारच आहे. सो भेटूया आपण अशाच छान छान व्हिडिओजमध्ये. आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.